विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो बघा, DMER 2025ची पहिली रिस्पॉन्स शीट 17 ऑक्टोबरला आली होती आणि त्यानंतर आता जवळपास एक महिना कंप्लीट होत आहे। तर याची फायनल रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे याबद्दल तुम्ही अपडेट मागत आहात, तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत की याची फायनल रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे। त्यापूर्वी ज्यांनी पण DMERमध्ये फार्मासिस्टसाठी पेपर दिला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती घेऊन आलेलो आहे। तर बघा, एम्समध्ये फार्मासिस्टची मोठी भरती जी आहे ती निघालेली आहे। तर आपण जाणून घेऊया की या ठिकाणी फार्मासिस्ट पदासाठी काय काय या ठिकाणी वॅकन्सीज कुठे कुठे आलेल्या आहे आणि सोबत प्रोसिजर काय राहणार आहे सर्व आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची नोटिफिकेशन जी आहे ती मी अपलोड केलेली आहे। या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यावर जाऊन तुम्ही ही डिटेल नोटिफिकेशन वाचू शकता। तर बघा, या नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे आपण बघून घेऊया। तर बघा, नोटिफिकेशन जी आहे ती 14 तारखेला पब्लिश झालेली आहे। तर या ठिकाणी 14 तारखेला पब्लिश झाली आणि शेवटची तारीख आहे 2 डिसेंबर। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सबमिशन ऑफ NOC फॉर अप्लिकंट वर्किंग इन गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट। बघा, सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रात तुम्ही जर वर्क करत असाल तर त्या ठिकाणी NOCची आवश्यकता असते, ती 6 डिसेंबरपर्यंत तुम्ही देऊ शकता। त्यानंतर स्टेटस बघा, डेट ऑफ स्टेटस ऑफ अप्लिकेशन फॉर्म द एक्सेप्टन्स टू अपियर इन एक्झामिनेशन 8 डिसेंबरला लागणार आहे स्टेटस। ॲडमिट कार्ड तुम्हाला जे आहे ते परीक्षेच्या आधी इश्यू होऊ शकते। त्यानंतर CBTची तारीखसुद्धा घोषित झालेली आहे। CBT तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची या ठिकाणी 22 ते 24 डिसेंबर 2025ला होणार आहे। तर बघा, या ठिकाणी जास्त वेळ तुमच्याकडे बाकी नाही आहे। या ठिकाणी तुमच्याकडे 24 दिवस डिसेंबरचे आणि आता जवळजवळ 1 ते 1.5 महिना तुमच्याकडे फक्त बाकी आहे आणि यामध्ये स्किल टेस्ट देखील होणार आहे। तर त्याला फार्मसिस्टच्या जागा कुठे कुठे या ठिकाणी आल्या होत्या ते आपण बघून घेऊया। तर तुम्ही DMERमध्ये जर फार्मसिस्टचे पदासाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेले असेल तर त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला येथे देखील कामी पडणार आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी देखील अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी फीज वगैरे किती राहणार आहे सर्व आपण या ठिकाणी बघून घेऊया। फार्मसिस्ट पदासाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्सपिरियन्स वगैरे काय काय राहणार आहे सर्व या ठिकाणी आपण माहिती डिटेलमध्ये बघून घेऊया। तर फार मोठा PDF आहे, 131 पेजचा हा PDF आहे, त्यामुळे इथे इन्फॉर्मेशन शोधायला थोडं अवघड जात आहे। तुम्ही हा PDF डिटेलमध्ये वाचू शकता, बघून घ्या। फार्मासिस्ट ग्रेड 2 डिस्पेन्सिंग अटेंडंट आणि स्टोअर कीपरसाठी या जागा निघालेल्या आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एम्स ऋषिकेश, एम्स अवंतीपुरा, त्यानंतर एम्स बिलासपूर, एम्स न्यू दिल्ली, एम्स रायबरेली, एम्स राजकोट, प्रत्येक एम्समध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहे। या ठिकाणी एज बघू शकता बिटवीन 21 to 27 इयर या ठिकाणी एज दिलेली आहे आणि क्वालिफिकेशन बघू शकता या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला हवे। त्यानंतर बघा, एक्सपिरियन्ससुद्धा असायला हवे। तर पोस्टनुसार या ठिकाणी क्वालिफिकेशन चेंज होत आहे। डिप्लोमा म्हणजे D.Pharm तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी डिप्लोमा लागणार आहे। आपण या ठिकाणी डिग्रीवाले अप्लाय करू शकते की नाही ते अजून क्लिअर झालेले नाही, तर ते क्लिअर झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल। आणि बघा, या ठिकाणी ड्रग स्टोअर कीपर याची देखील एम्स न्यू दिल्लीमध्ये वॅकन्सी आहे। 18 ते 30 या ठिकाणी वय आहे, 6 पे स्केल आहे। त्यानंतर या ठिकाणी एक्सपिरियन्स या ठिकाणी एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, तुम्हाला डिग्री पाहिजे फार्मसिस्टमध्ये रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे B.Pharmची डिग्री तुम्हाला हवी आणि एक्सपिरियन्स इन स्टोरिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग इन ड्रग स्टोअर हॉस्पिटल वेल इस्टॅब्लिश फार्मास्युटिकल कन्सर्न्स किंवा डिप्लोमा जरी असला तरी त्या ठिकाणी तुमचं काम चालून जाईल आणि 3 इयर ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला ड्रग स्टोअरमध्ये असायला हवे। यानंतर बघा, ज्यांचं MSW झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी इथे
संधी आहे। तर या ठिकाणी बघू शकता खाली खाली खूप साऱ्या पोस्ट या ठिकाणी निघालेल्या आहे। वेगवेगळ्या क्वालिफिकेशनसाठी या पोस्ट आहे। बघू शकता तुम्ही पोस्टचं नाव आहे मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर, एम्स कल्याण, 21 ते 35 वय लागतं। पे स्किल 7 आहे। या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, एकतर MA इन सोशल वर्क्स किंवा MSW तुमचं असणं आवश्यक आहे। तर तुमचं MSW झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। या ठिकाणी 5 इयर्स एक्सपिरियन्ससुद्धा असावा लागतो गव्हर्नमेंट और प्रायव्हेट सेक्टर हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर बघा मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर ग्रेड 2 एम्स कल्याण, या ठिकाणी सुद्धा मास्टर इन सोशल वर्करवाले अप्लाय करू शकतात। तर बघा सोशल वर्कवाल्यांसाठी देखील या ठिकाणी जागा आहे। तर तुम्हाला देखील या ठिकाणी अप्लाय करायचे असेल तर तुम्ही हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचून घ्या, कारण की नोटिफिकेशन फारच या ठिकाणी मोठी आहे। तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे फार्मासिस्टवाल्यांसाठी आणि BSW MSW वाल्यांसाठी, तर याला नक्कीच अप्लाय करा। तर बघा आता आपण जाणून घेऊया की तुमची DMER फार्मासिस्टची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे। तर बघा जवळपास 1 महिना 17 तारखेला होत आहे। तर आतापर्यंत याची सेकंड रिस्पॉन्स शीटची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असेल असे आपण सांगू शकतो। तर 17 तारखेपर्यंत तुमची रिस्पॉन्स शीट यायला हवी होती, कारण की आचारसंहितेचा परिणाम तर यावर होणार नाही आहे, कारण की भरती आधीच निश्चित झालेली आहे आणि सर्व सुनियोजित प्रकारे चालू आहे। तर एक तर 17 तारखेला तुमची रिस्पॉन्स शीट येऊ शकते, 17 नोव्हेंबरला, नाहीतर बघा या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती नक्कीच येणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पॅनिक न होता रिस्पॉन्स शीटचा या ठिकाणी विचार करू नका, ती नक्कीच येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।